बाईट्स अँड डिलाइट्समध्ये म्हणजेच प्रज्ञाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। मुलांच्या डब्याची सिरीज आणि आजचा हा 9वा दिवस। आज आपण मुलांच्या टिफिनसाठी बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि खमंग मेथीचे पराठे। सर्वात आधी ताजी मेथी छान निवडून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून निथळत ठेवली आणि त्यानंतर बारीक चिरून घेतली। आता पराठ्याचे पीठ मळवण्यासाठी एका बाउलमध्ये चिरलेली मेथी घेऊन त्यात बेसिक मसाले ॲड केले, जसे की तिखट, मीठ, हळद, जिरा पावडर, धने पावडर, त्यानंतर हिरवी मिरची लसूण पेस्ट, 3 चमचे दही, खमंग स्वादासाठी जाडसर क्रश केलेले अखंड धने, जिरे, तीळ आणि ओवा घातलेला आहे। यामध्ये 1 वाटी चणा डाळीचं बेसन, गव्हाचं पीठ, तुम्हाला इथे थोडं पीठ ॲड करून जितकं पीठ यामध्ये मावेल तेवढं पीठ इथे ॲड करायचं आहे आणि भरभरून अशी कोथिंबीर घातली आहे। हे सर्व साहित्य आधी पाण्याशिवाय व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि मग थोडं पाणी घालून पराठ्यांसाठी लागणारं छान घट्टसर गोळा इथे आपण मळून घेतलेला आहे। त्यानंतर या पिठाचे गोळे करून आपण पराठे लाटून घेतले आहे। तवा गरम करून हे पराठे बटर किंवा तेल लावून छान खरपूस भाजून घ्या। यात साध्या गोल पराठ्यांसोबत पोळीसारख्या घड्या घालून तेल लावून तयार केलेले त्रिकोणी लेयर्सचे पराठेही छान शेकून घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल, तूप किंवा बटरचा वापर इथे करू शकता। मुलांच्या डब्यात पराठे देताना ते थोडे गार होऊ द्यावेत। डब्यामध्ये फॉईल पेपर किंवा टिश्यू पेपर ठेवून त्यावर हे पराठे ठेवावे, जेणेकरून ते ताजे राहतील। यासोबतच तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉस छोट्या डब्यामध्ये पॅक करून देऊ शकता। तुम्ही पाहू शकता पराठा अगदी सहज हाताने चुरगळला तरी किती छान सॉफ्ट आहे। लहान मुलांच्या दाताला अजिबात त्रास होणार नाही असा हा मऊ मेथीचा पराठा तयार आहे। असा पराठा अगदी दुपारपर्यंत डब्यात असाच छान सॉफ्ट राहतो, अजिबात कडक होत नाही। त्यामुळे मुलांच्या डब्यांमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून तुम्ही देऊ शकता।